इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव आपणास मी मागील व्हिडिओमध्ये मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आजी कुटुंबाचा आगळ या पाठाची सुरुवात, लेखक परिचय व संपूर्ण पाठाचं प्रकट वाचन करून दाखवलं होतं. आज आपण पाठाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. भारतीय ग्रामीण संस्कृतीची विद्यार्थी मित्रांनो खूप वैशिष्ट्ये आहेत. त्यातीलच एक वैशिष्ट्य म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती. आधुनिकता कितीही जरी आली तरी एकत्र कुटुंब पद्धतीला खूप महत्त्व आहे. प्रस्तुत पाठाचे लेखक महेंद्र कदम हेही एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेले आहेत. आणि या एकत्रित कुटुंबाला जर कोण एकत्र ठेवत असेल तर त्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य म्हणजेच आजी किंवा आजोबा. लेखकांच्याही कुटुंबात त्यांच्या सर्व कुटुंबाला एकत्र ठेवणारी, आधार देणारी त्यांची आजी होती. मग सुरुवातीलाच लेखक महेंद्र कदम यांनी आपल्या आजीचं व्यक्तिमत्व कसं होतं ते सांगितलेलं आहे. लेखकांची आजी कशी होती तर लेखकांच्या आजीचं व्यक्तिमत्व सांगत असताना लेखकाने असं सांगितलं आहे की माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची. तिचा रंग गोरा, परंतु उन्हा पावसातील कष्टानं तिची त्वचा काळपट म्हणजेच रापलेली. वयाची 70 ओलांडली तरी काठी न घेता माझी आजी फिरणारी होती. पण कुटुंबात लेखकांच्या 3ऱ्या पिढीपर्यंत सर्वांवर वचक ठेवणारी ती आजी होती. दात मोत्यासारखे शाबूत, डोक्याचे सर्व केस काळे, विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या असल्या तरी चेहऱ्याची ठेवणच अशी होती की तरुणपणाचे सौंदर्य लक्षात यावं. म्हणजे एखादं म्हातारं मनुष्य पाहिलं तरीसुद्धा त्या व्यक्तीचं एक अशी व्यक्तिमत्व असतं, असं चेहऱ्याची ठेवण असते की त्या चेहऱ्यावरून त्या व्यक्तीचं तरुणपणाचं सौंदर्य लक्षात येतं. मग पुरुष अगर स्त्री असेल. मग लेखकांची आजीसुद्धा तशीच होती. ताठकाना, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, अंगावर चोळी व हिरवं किंवा लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकली लुगडी. इरकली लुगडी हा म्हणजे साड्यामधला एक प्रकार आहे. रेशमी, पैठणी, तसं इरकली. कपाळावर आजीच्या गोंधन आणि ते गोंधन दिसू नये म्हणून लावलेला बुक्का असायचा. आणि अशा आजीच्या कृपा छत्रछायेखाली लेखकांचं सर्व कुटुंब गुण्यागोविंदानं नांदत होतं. ग्रामीण संस्कृती असल्यामुळं लेखकांच्या घरी गाई बैल होतेच. त्याविषयीची आजीची एक आठवण इथं लेखकाने सांगितलेली आहे. ग्रामीण भाग म्हटलं की गोठे आले. या गोठ्यामध्ये गाई बैल म्हैशी बांधलेले असतात. आणि मग ग्रामीण भागामध्ये जिथे एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि एकत्र कुटुंब पद्धतीत मग गाई बैल असले की मग मुलांना, लहान मुलांना घरातल्या धारोष्ण दूध पिण्याची संधी मिळते. आणि मग लेखकांनी सुद्धा अशी आठवण सांगितली की त्यांच्या गोट्यामध्ये कपिली नावाची जी गाय होती, गावरान गाय होती. कपिली नाव तिचं त्याने ठेवलं होतं. आणि ही कपिली गाय एकाडेक वेताला तरी खोंड नक्कीच द्यायची. त्यामुळे दावणीला सतत कपिलीचीच बैलं असायची. कपिली गाय ही भरपूर दूध द्यायची. आणि मग लेखकांचे वडील असतील किंवा काका असतील, ज्या वेळेला धार काढायला जायचे त्यावेळेला ही मुलंसुद्धा, लेखक त्यांचे भाऊ वगैरे मोर्चाच्या सारखंच हातामध्ये ग्लास घेऊन गोट्यात जायचे. गाईनं पाना सोडला की थोडंसं वासरू जे असायचं त्याला आखडायचं. आणि मग चरवीमध्ये या ठिकाणी त्यांचे वडील किंवा चुलते काका धार काढायचे. आणि मग त्या चरवीमध्ये दुधाची धार पडल्यानंतर एक वेगळा आवाज येतो. तो आवाज देखील एखाद्या संगीतातल्या सुरासारखा. आणि मग ते संगीत ऐकत चरवी भरण्याची लहानपणी लेखक
वाट बघायची. आता इथं तुम्हाला चित्रात जरी बादली दिसल्या तर ते प्रतिकात्मक चित्र आहे. चरवी म्हणजे असं गोल भांडं असतं तांब्याचं असं असतं, त्याच्यापेक्षा मोठी असते चरवी. आणि मग ते चरवी भरायची वाट बघायची. आता चरवी भरली की पुन्हा त्या ठिकाणी वासराला सोडायचं. आणि वासराला सोडलं, चरवी भरली की त्या ठिकाणी मग लेखकांनासुद्धा ग्लासामध्ये सगळ्यांना दूध मिळायचं. आणि मग ते उबदार, त्याला धारोष्ण म्हणायचं, दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. आता मिशा येईपर्यंत म्हणजे काय, तर ग्लासातनं दूध पिलं की ओठावर तिथं व्रण उठतो दुधाचा. ते जसं ओठावर मिशा असतात त्या पद्धतीने दिसायच्या. आणि मग तिथंच ते दूध संपवायचं ग्लासमधलं आणि मग त्या ठिकाणी घरात यायचं. मग राहिलेली अर्धी चरवी घरात आली की मग म्हातारी मात्र मग जी काय डाळजत असायची ती सोप्यात यायची. आणि सोप्यात काय यायची, मग आता अर्धी चरवी घरात आल्यानंतर त्या ठिकाणी त्या चरवीतलं दूध आपल्या घरातल्या 4 सुना होत्या आजीला, आईसहित. आणि मग या सुनांनी आपल्या त्या ठिकाणी हे दूध घेऊ नये, त्याचा खर्च होऊ नये दुधाचा, म्हणून त्या ठिकाणी आजी सक्त पहारा दिल्यासारखी डाळजतनं सोप्यात यायची. हातात माळेचं एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत बसायची. पहारा दिल्यासारखंच बसायची ती. आणि त्याचबरोबर इथं लेखकांनी अशी एक आठवण सांगितली की आम्हाला गोठ्यातच का दिलं जायचं ग्लासमध्ये, तर कुठल्या लेकरावर अन्याय होऊ नये म्हणून. आणि म्हणून गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचं, बारकाईनं लक्ष असायचं. आता दुसरं एक असं कारण होतं आजीचं की तिथं थांबण्याचं, की माझी आई थोरली होती घरात. आणि थोरली असल्यामुळं ती आपले जावांना काम लावेल आणि आपण निवांत बसेल असं आजीला वाटायचं. आणि म्हणून आजी त्याही कारणानं तिथं थांबायची. आणि मग घरामध्ये स्वयंपाक करत असताना मात्र आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिल्या होत्या. मग कुणी किती दिवस भाकरी करायची, धुणं धुवायचं किती दिवस, कालवण किती दिवस करायचं, भांडी किती दिवस घासायची, सगळं ठरलेलं असायचं. आणि मग आठवड्यानं काय व्हायचं, प्रत्येकीचं काम बदललं जायचं. कधी कधी असं व्हायचं एखाद्या वेळेस काम चुकायचं. मग समजा काम चुकलं तर तिला काम येत नाही म्हणून त्यातनं तिची सुटका नसायची. ते काम आजी आपल्या सुनेला ती शिकवायची आणि तिच्याकडनं काम करून घ्यायची. पण कामातनं कुणाची सुटका ती करत नसे. आता कधी कधी काय होतं, शिकवल्या सवरल्यानंतरसुद्धा एखादीकडनं भाकरी करपली तर जी करपवेल तिला मात्र लाखोली. आता लाखोली म्हणल्यानंतर लाखोली या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की मग रागाच्या भरात मग तोंडातून तिच्या शब्द जायचे आजीच्या. कधी कधी सुनाच नाही तर सरपण नीट नाही आणलं, चुलीला जळण नीट नसलं की जो गडे असेल त्या गड्याची सुद्धा आजी फजिती करायची. आणि मग अशा पद्धतीनं कामं व्हायची. स्वयंपाक झाला की मग एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे सगळी बहीण भावंडं एकत्रित बसायची, जणू पंगतच बसायची. आजी त्यातनं पुढं सरकायची आणि सगळ्यांच्यावर लक्ष ठेवायची. आई जेवायला वाढायची, ती थोरली असल्यामुळे कधी काकीसुद्धा वाढायची. मग वाढताना आजीचा जागता पहारा असायचा, कोण खातंय कोण नाही बघायची. एखादं जर खात नसेल धपाटा घालायची पाठीमागनं, पण प्रेमानं खाऊ घालायची. एक मात्र होतं तिचं की खरकट कुणाला ताटात ठेवू द्यायची नाही. आणि ते चुकीचं आहे खरकट ताटात ठेवणं म्हणजे. आणि मग जेवणं झाली, आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या, कारण रानात आमचे वडील काका जायचे. त्यांच्या भाकऱ्या बांधल्यानंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. मग 10च्या दरम्यान आम्हाला शाळेत पिटाळलं जायचं. आणि दुपारच्या कामाचं नियोजन करून आजी ही ढाळजेत येणार. ढाळज म्हणजे मोठ्या वाड्याचं दरवाजा असतो, त्या दरवाजाच्या आतल्या बाजूला जी पडवी असते
त्याला ढाळज म्हणतात. आणि मग बसता बसता जेवण वगैरे झालेलं असायचं, थोडीशी झोप लागायची. आता जरी झोप लागली तरी आजीची झोप खूप सावध असायची बरं का. काही कुठं खुट्ट झालं की आजी तट्ट जागी व्हायची. खुट्ट, तट्ट अशा शब्दप्रयोगामुळं विद्यार्थी मित्रांनो लेखनामध्ये एक दर्जेदारपणा येतो. त्या ठिकाणी वाचावंसं वाटतं. आता हा कादंबरीचाच भाग आहे. आपणही कृतिपत्रिका लिहित असतो. कृतिपत्रिकेच्या निमित्तानं आपल्या मनातल्या कल्पना लिहित असतो, अभिव्यक्त होत असतो. आपल्यालासुद्धा असे शब्द लक्षात आले पाहिजे. आणि मग आजी कानोसा घ्यायची, अंदाज घ्यायची आणि पुन्हा डोळं झाकायची. झोप होत आली की तेवढ्यात गल्लीतल्या बायका एकत्र यायच्या आणि ह्या गल्लीतल्या बायका तिथं वाड्यात एकत्र येत असताना आणि कामं घेऊन यायच्या. कुणाची वाकं शिवायची असायची, कुणाच्या शेंगा फोडायच्या असायच्या, कुणाचं धान्य निवडायचं असायचं. पण सगळ्या एकत्र यायच्या आणि आपली सगळी जी कामं असतील हे सगळ्या मिळून या बायका करायच्या. आणि हेच ग्रामीण भागाचं, एक ग्रामीण संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की एकमेकाला कामामध्ये मदत करायचं, काम हलकं करायचं. आणि मग अशा गल्लीतल्या बायका येताना कामं घेऊन यायच्या, गप्पा टप्पा व्हायच्या, एकमेकींची कामं व्हायची, सहकार्य यातनं दिसून येतं. आणि जास्त ते कामं होत असताना गप्पा चालू असायच्या आणि या गप्पामध्ये विषय अनेक असायचे. मग त्यामध्ये सासूरवास, जाच अशा सगळ्यांची चर्चा तिथं व्हायची. आता लेखकाने पुढं असं सांगितलं आहे की आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. आता आपल्याला माहीत आहे की वर्तमानपत्र म्हटलं की वर्तमानपत्रामध्ये बातम्या आपण वाचतो. ह्या बातम्या वार्ताहर आणतात. हे वार्ताहर लगेच छापत नाहीत, तर त्या वर्तमानपत्राचे जे संपादक असतात ते मुख्य असतात. ते संपादक काय करतात, कोणी कुठल्या बातम्या आणल्या, हां ही बातमी आली, या बातमीमध्ये काय लिहिलं आहे त्यांनी, ते खरं आहे का, वास्तव आहे का, त्याचाच काय म्हणजे बातमी दिल्यानंतर त्याचा काय परिणाम होईल हे सगळं बघत असतात संपादक. आणि मग ती बातमी छापली जाते. तसं सगळ्या बातम्या त्या वाड्यात यायच्या, शहानिशा व्हायची, खरं खोटं व्हायचं आणि मग त्याच्यावर चर्चा व्हायची. आजी त्यात सहभाग घ्यायची जास्त करून आणि मग तिथून मग त्या बातम्या गावभर जायच्या. अशा पद्धतीनं म्हणून ढाळज म्हणजे वर्तमानपत्र आणि आजी म्हणजे त्याची संपादक असं त्याला उपमा दिलेली आहे. आणि मग कडूस पडायच्या आधी म्हणजे काळोख पडायच्या अगोदर ही बायकांची मैफिल बैठक मोडायची आणि मग माणसांची घरी येण्याची वेळ झाली की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं हळूहळू मग ढाळजत यायची, बसायची आणि रात्री 8च्या दरम्यान ह्या ढाळजचा दरवाजाचा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की मग वाडा शांत व्हायचा. म्हणजे 8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी ढाळज ही माणसाने भरलेली असायची. आता ही जी आगळ आहे, ही आगळ दरवाजाला आपल्याला चित्रामध्ये दिसते. ही लावणं किंवा काढणं म्हणजे लेखकांना त्यावेळेला खूप दिव्य वाटायचं. दिव्य म्हणजे फार मोठं काम वाटायचं. का तर ही आगळ 6 फूट लांब आणि 1.25 फूट रुंद अशी होती आणि सागवानी आगळ, जाडजूड. ही आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडे असायची त्या आगळीला आणि पितळी वाघाचं तोंड असायचं, त्याचे कडे असायची आणि ती कडीला हात घालून बाहेर ओढणं आणि मग पुन्हा समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. म्हणजे थोडंसं ते जिकिरीचं होतं. आणि ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायानं वाड्याचं भरभक्कम असं संरक्षक कवच होतं. आणि दुपारीही एकदा आगळ टाकली की मग उन्हाचं, सुट्टीचं लेखकांना बाहेर पडायला संधी अजिबात मिळत नसे. तशीच रात्रीच्या वेळेलासुद्धा ती आगळ लावली की त्या आगळीचा आधार खूप मोठा वाटायचा संपूर्ण कुटुंबाला. आता जाता जाता इथं पाठाचं शीर्षक थोडंसं पाहूया की आजी कुटुंबाचा आगळ म्हटलेलं आहे आणि इथं दरवाजाची पाठीमागची आगळ. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही आगळ किती जाडजूड असते, किती संरक्षित असते, की किती त्या वाड्याला पूर्ण संरक्षित ठेवण्याचं काम ही आगळ करत असते. तसं संपूर्ण कुटुंबाला आधार देण्याचं आणि संरक्षण देण्याचं, सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचं, सगळ्या कुटुंबावर प्रेम देऊन सगळ्यांचं पुढं भविष्यात त्या ठिकाणी सगळ्यांचा विकास कसा होईल
आधार कसा सगळ्यांना देता येईल ही आजी बघत असते. आणि म्हणून आगळ जसं आधारदायक वाटते तशी आजी लेखकांना कुटुंबाची आगळ वाटते. आपणाला परीक्षेत कृतीपत्रिकेला आलं तर अशा पद्धतीनं आपण या पाठाच्या आशयानुसार आपणाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. आणि मग लेखकसुद्धा मग त्या ठिकाणी आजीला त्रास न देता दुपारच्या वेळेला अशी आगळ लावली की मग तिथंच डाळजत, पडवीत, सोप्यात बैठे खेळ खेळायचे. आणि मग या बैठे खेळांची तर तुम्हाला अनेक त्यांनी खेळांचे नावं सांगितलेत. चिंचोके, गजगं, त्याचबरोबर खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळ मुंगळा, भोवरा, गोट्या अशा अनेक खेळ या ठिकाणी लेखक आपल्या मित्रांच्या समवेत, आपल्या भावांच्या समवेत खेळायचे. कधीकधी जे जळण आणलं जायचं या जळणातली जी काही लाकडं असायची ही लाकडं काढून विटीदांडूचा खेळ असेल, भोवरं असतील तर ती विटीदांडू करत बसायचं, भोवरं करत बसायचं. भिंगऱ्या बनवायच्या, मग त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावरती घासत बसायचं. कधी मधूनच हुक्की आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. तरवाडाच्या वाळल्या शेंगा असायच्या, त्याला छिद्र पाडून बाबळी काट्यात ओवायच्या आणि मग काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. ज्वारीच्या ताटाच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची. कधी गोल गोटे आणायचे, ती घडत बसायचे. त्या अगदी अशा त्यांना आकार द्यायचा की छान छान त्याच्या गोल गोट्या बनवायच्या. आणि मग सगळ्यांचा डोळा चुकवून हळूच चटकी मारायची आणि गोटे खेळायला जायचं. तिथंच मग कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायला संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखी आपली वडाच्या पारंब्यांना लोंबकळत राहायची, झोका खेळायची. उतरताना पारंब्याच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पिवळी पालवी असायची, ती शेवशेव म्हणून खायची. देवळात जायचं घंटी वाजवून. तिथं वृद्ध माणसं ग्रामीण भागामध्ये मंदिर असतात, त्या मंदिरामध्ये झोपलेली असतात, मग त्यांची झोपमोड करायची. आणि मग अशाच वेळेला दुपारी मग ही सगळ्यांची स्वारी आहे ना ही विहिरीकडं वळायची. त्यांचा मोर्चा विहिरीकडं जायचा आणि मग तिथं हे मनसोक्त लेखक पोहायचे, शिवणापाणी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची जणू शर्यत लागायची. आणि मग कंटाळा आला, मनसोक्त पोहून झालं की ओल्या अंगानं तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या मारायच्या. थकून घरी यायचं आणि मग भाकरीवर त्या ठिकाणी उड्या पडायच्या. आणि मग अशा वेळेला मात्र पोहून पोहून लाल डोळं झालेले असायचे, अंग पांढरं पडलेलं असायचं. ते बघून आजीच्या लक्षात यायचं. आणि मग आजीचं बोलणं लेखकांना खावं लागायचं. तर बोलणं खावं लागायचं म्हणजे राग आजीला यायचा, ती बोलायची, रागवायची आणि त्या प्रसंगाला सामोरं जावं लागायचं. आता हे सगळं का सांगितलं ते हे वेगवेगळे खेळ सांगितलेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या गमती जमती सांगितलेत. त्यांना काय खेळायला त्यावेळेला साधनं नव्हती, पण निसर्गदत्त वातावरणात त्यांचं बालपण आकारत होतं. म्हणजे आता भिंगऱ्या मिळाल्या नाहीत म्हणून काय भिंगऱ्या विकत घ्यायला काय ते दुकानात गेले नाहीत. भिंगऱ्या करायचं म्हटलं किंवा या ठिकाणी ही भिंगरी त्यांनी जी केलेली आहे ती आपल्या लक्षात येईल. तरवाडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडायचं, त्यात बाबळीचा काटा ओवायचा, पुढे एक शेळीची लेंडी लावायची, मागे एक लावायची, मस्तपैकी ज्वारीच्या ताटाला त्यात ते खोवून त्याची एक भिंगरी बनवायची. बैल कशी बनवलीत बघा त्यांनी. अनेक बैठे खेळ आहेत, त्याचबरोबर मैदानावरची खेळ आहेत आणि निसर्गदत्त वातावरणात ते खेळायचे. आणि खेळत असतानासुद्धा निसर्गाचा किती मुक्तपणे त्यांनी आनंद घेतलेला आहे, झाडांचा, फळांचा. आता बघा गाबोळ्या चिंचा, गाबोळलेल्या चिंचा याचा अर्थ चिंच पक्व होत असतानाची ती स्थिती आहे.
आणि अशा बघा, चिंचेचं नाव काढलं की तोंडाला किती पाणी सुटतं. आणि गाबळलेली चिंच खाणं तर फार वेगळा आनंद. आम्ही खाल्लेत. आता तुमच्यापैकी काही जणांनी खाल्ले असतील, नाही असं नाही, परंतु या निसर्गदत्त वातावरणातलं हा जो अनुभव असतो तो खूप आनंददायी असतो, अवर्णनीय असतो. आणि मग अशा गाभोळे चिंचा, मिठाचे खडे, कच्च्या कैऱ्या, आणि मग असं खात असताना बांधावरची बोराची झाडं असायची, ती बोरं, चिंचांचा तवर, कोवळ्या कोवळ्या चिंचा, उंबरं, अनेक ढाळं असायचं. आणि त्याचबरोबर शेतामध्ये आलेली कणसं, आणि ती काटाड्यावर भाजून ती कणसं रानात खाण्याचा एक अवर्णनीय आनंद लेखकांनी उपभोगलेला आहे. गहू ज्वारीचा हुरडा असेल, कच्ची वांगी असेल, कितीतरी आठवणी इथं लेखक सांगतात. कोवळी गवार असेल, छोटी तंबाटी असतील, शेंगा असतील, कलिंगडं असतील, शेंदाडं, करडीची पात्रची भाजी. अहो, करडीची भाजीसुद्धा कच्ची खाण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि खरं जीवनसत्व त्यातूनच मिळत असतात. पण हल्ली आपण किती आता भाज्या वगैरे किती स्वच्छ करून शिजवून खातो, बरीचशी त्यातली जीवनसत्व कमी होतात. ज्वारीची हिरवीगार ताटं, कवटं, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, फुलग्याचं माडगं, असा सगळा रानमेवा या ठिकाणी लेखक म्हणतात आम्हाला लहानपणी या निसर्गाच्या वातावरणामध्ये आमच्या पोटात जात होता. आम्ही त्यावेळेला वाढत होतो. खरं तर आम्ही खेळत होतो, शिकत होतो आणि भांडतसुद्धा होतो बरं का, पण भांडलो तरी पुन्हा एकत्र खेळत होतो. आणि एकत्र खेळत असताना ढाळजत मात्र जी आजी असायची, त्या आजीचा आम्हाला एक धाक असायचा, दबाव असायचा, तिचा दरारा आमच्यावर होता. आणि त्या दरारा असल्यामुळंच, धाक असल्यामुळंच आम्ही अभ्यास करत होतो. आणि आजीची ही माया, जरी धाक असली तरी ती मायाच होती. आणि त्या मायेच्या सावलीखाली आम्ही लहानाचं मोठं होत होतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं लेखकांना आपल्या वाड्या दरवाजाच्या पाठीमागं दिसलेली आगळ, आणि या आगळीवरून लेखकाला त्यांची आजी, त्यांच्या कुटुंबाची कशी आगळ होती, हे त्यांनी या पाठातून अतिशय समर्पकपणे तुलना करून सांगितलेलं आहे. आणि ते सांगत असताना त्यांचं व्यक्तिमत्व कसं संपन्न झालं, कसं साकारलं, हे सांगत असताना ग्रामीण संस्कृतीची वैशिष्ट्य त्यांनी इथं सांगितलेले, एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळं ग्रामसंस्कृतीचं महत्त्व जाणण्याचा संदेश या पाठातून लेखक महेंद्र कदम यांनी करून दिलेला आहे. या पाठावरचे कठीण शब्द असतील, ते कठीण शब्द तुमच्या लक्षात आले असतील. वाक्प्रचार आहेत, या कठीण शब्दांचा, वाक्प्रचारांचा आपणाला वाक्यात वापर करता आला पाहिजे. या पाठाखाली कृतिप्रश्न आहेत, काही व्याकरणाचेही कृतिप्रश्न आहेत, ते तुम्ही स्वाध्याय सोडवत असताना लिहून काढा. उपक्रम जे आहेत, हे उपक्रमसुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहून काढा. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 8वर तुम्हाला उपक्रमाच्या खाली टिपा दिलेल्या आहेत, आणि त्या टिपामध्ये आगळ आणि ढाळज याचा अर्थ दिलेला आहे. आगळ म्हणजे वाड्याचा दिंडी दरवाजा बंद करण्यासाठी त्याला आतल्या बाजूने असलेली लाकडी अडसर, असा अर्थ दिलेला आहे, तोही पहा. ढाळज म्हणजे वाड्यात प्रवेश केल्यानंतर उजव्या किंवा डाव्या बाजूला असलेली देवडी, पडवी किंवा बसण्यासाठीची जागा. या 3 शब्दापैकी कुठलाही शब्द चालतो. अशा पद्धतीनं ग्रामीण साहित्य असलेला हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. इथं हा पाठ झालेला आहे. याच्या खालचे कृती सर्व तुम्ही मराठीच्या वहीमध्ये सोडवा, यथावकाश ते पाहिले जातील. विद्यार्थी मित्रांनो, आता एक आठवण म्हणून तुम्हाला सांगायचं म्हणजे माझी आजीसुद्धा मला अशीच कुटुंबाचा आधार वाटायची, कुटुंबाचा आगळच होती. आणि मी 2006 साली माझ्या आजीवर एक काव्य लिहिलं होतं. तिचे गुण या कवितेमधून दिसून येईल. मी ही कविता आपणापुढं सांगतो. अमृत गुणांची सरिता, माझ्या आजीचं वर्णन या कवितेमध्ये मी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझी आजी कशी होती? खरोखर माझी आजी, लेखकांनी त्यांच्या पाठात त्यांच्या आजीचं सांगितलं,
हे मी माझ्या काव्यातून तुम्हाला सांगतोय. 2006 साली ही कविता मी लिहिली होती. माझी आजी देवाघरी गेल्यानंतर मला स्फुरलेलं हे काव्य आहे. अमृत गुणांची सरिता. सेवा तिचा ध्यास होता, सेवा तिचा ध्यास होता, हेवा तिचा शत्रू होता. कुणाचा हेवा करत नव्हती ती, द्वेष करत नव्हती. उपकार तिचा धर्म होता, अपकार तिचा अधर्म होता. कधी अपकार कुणावर केला नाही. कष्ट तिची भक्ती होती, संयमात तिची शक्ती होती. खूप संयमी होती. सत्य तिची नीती होती, उक्ती तशी कृती होती. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, अशीच ती होती. करारी बाण्याची मूर्ती होती, अफाट जिद्दीची ताकद होती. करुणा दयेची सागर होती, नवप्रेरणांची ती संजीवनी होती. वय असलं कितीही तरी ती तिच्या कष्टातून सर्वांना प्रेरणा द्यायची. संजीवनी असल्यासारखी होती. इमानाला ती जागणारी होती, माणुसकीला ती सांधणारी होती. पुण्याचे गाठोडे ती बांधणारी होती. अमृत गुणांची सरिता माझी आजी होती. अमृत गुणांची सरिता माझी आजी होती.